नमस्कार. माझं नाव सदानंद भागवत, देवरूख, जिल्हा रत्नागिरी. मी 1987 साली DJTI या इंजिनिअरिंग कॉलेजमधून मेकॅनिकल इंजिनिअरिंगची पदवी प्राप्त केली. त्यानंतर 10 वर्ष अणुऊर्जा महामंडळामध्ये नोकरी केली आणि नंतर मला अमेरिकेला जाण्याची संधी प्राप्त झाली. पण जाण्याआधी मी एक निश्चय केला होता, तो म्हणजे अमेरिकेत फक्त 5 वर्ष राहणार आणि त्यानंतर भारतात येऊन पूर्ण वेळ खरंखुरं समाजकार्यच का. अशा प्रकारचे निश्चय करणं हेच खरं तर स्ट्रगल असतं. आणि माझ्या मते कुठलाही स्ट्रगल किंवा संघर्ष हा सर्वप्रथम मनामध्ये होतो. मन कम्फर्ट झोनमध्ये राहण्यासाठी आपल्याला उद्युक्त करत असतं, पण दुसरं मन काहीतरी त्याग करून, काहीतरी कष्ट करून आपण दुसरं काहीतरी करावं, चांगलं काहीतरी करावं असंही सांगत असतं. अशा प्रकारचा संघर्ष म्हटलं तर खरा मनामध्ये सुरू होतो. आता माझं उदाहरण द्यायचं झालं तर मी अमेरिकेत होतो. चांगला पगार मिळत होता, गाड्या होत्या, गिरद्या होत्या, सुखवस्तू जीवन होतं. पण ते सोडून आपण भारतामध्ये यायचंय, आपल्या गावी यायचंय, आपलं इन्कम पूर्णपणे बंद करायचंय, असलेल्या साठलेल्या पैशामध्ये आपल्याला जो काही संसार चालवायचा आहे तो चालवायचा आहे. ह्या दोन विचारांमधलं द्वंद्व म्हणजे माझ्या मते संघर्ष. आणि संघर्ष हे इट इज ए स्टेट ऑफ माइंड. तो मनामध्ये संघर्ष जर आपण जिंकला तर प्रत्यक्षात भौतिक युगामध्ये संघर्ष जिंकायला फार अवघड जात नाही, असं मी माझ्या अनुभवावरून सांगतो. मी भारतात आलो, मला ओळखणारी लोकही फारशी नव्हती, पण मी कामाला सुरुवात केली. सर्वात पहिलं काम काय केलं असेल तर मोदीजींनी 2014 साली सांगितलेली गोष्ट मी 2002 साली देवरूख परिसरामध्ये केली. ती म्हणजे शाळांमध्ये टॉयलेट सुरू. मग इंग्रजी माध्यम शाळा, विज्ञान महाविद्यालय, विज्ञान रिसर्च सेंटर, स्पोर्ट्स अकॅडमी, शहीद स्मारक, जुन्या हायस्कूलचं मॉडर्नायझेशन, मतिमंद मुलांकरता शाळा, व्यावसायिक शिक्षण केंद्र आणि जिथे आता हे आपलं शूटिंग चाललंय ते कोकणातलं पहिलं विज्ञान केंद्र. संघर्षाची कहाणी ही मनामध्ये सुरू होते आणि ती प्रत्यक्षात घडताना बाह्य जगाला दिसत असते. मनामध्ये संघर्ष जिंकणं हे खूप महत्वाचं आहे. मग बाहेर भौतिक युगातलं, भौतिक जगातलं संघर्षमय वातावरण आपण निश्चित जिंकू शकतो. आता या सर्व प्रकल्पांचं उदाहरण सांगायचं म्हणजे किंवा उदाहरणं सांगायची म्हणजे प्रत्येक प्रकल्प हा एक स्वतंत्र संघर्षच आहे. याला मी संघर्ष का म्हणतोय तर तो प्रथम भव्य स्तरावर मनात कंझीव व्हायला लागतो. त्याच्यासाठी लागणारी संसाधनं आपण कशी मिळवणार हे ठरवायला लागतं आणि ती संसाधनं उपलब्ध करून असे भव्य दिव्य प्रकल्प उभारायला लागतात. आणि मला सांगायला आनंद वाटतो की प्रकल्परूपी संघर्ष माझे एकाच वेळी 5-5, 6-6 चालू असतात. आणि मग माझा संघर्ष हा माझ्या हितचिंतकांचा संघर्ष होतो आणि ते सुद्धा आपल्या स्वतःच्या खिशात हात घालून प्रसंगी पोटाला चिमटा काढून सुद्धा दान देतात आणि हा एक संघर्षाला कलेक्टिव्ह स्वरूप प्राप्त होतं. त्यामुळे झिस्ट ऑफ द स्टोरी किंवा कन्क्लुजनमध्ये मी असं म्हणू इच्छितो की मनातला संघर्ष हा खरा संघर्षाचा पाया आहे. कोणत्याही प्रकारचा त्याग, कोणत्याही प्रकारचे कष्ट, कोणत्याही प्रकारचा अपमान सहन करण्याची ताकद जर मनामध्ये असेल
तर हे संघर्ष आपण मनामध्ये जिंकतो तेव्हा अर्धे जिंकतो. आणि अर्धे संघर्ष पूर्णत्वाला नेण्याकरता एखादा प्रकल्प किंवा एखादा निश्चय, उरलेला संघर्ष आहे तो स्वतःबरोबर बाकीचे लोक सुद्धा लढतात, असा माझा एक सुंदर अनुभव आहे. आपण सर्वांनी देवरुख येथे मुद्दाम हे सर्व प्रकल्प पाहायला आवर्जून यावे अशी मी तुम्हाला विनंती करतो आणि ही संघर्षाची कहाणी इथेच संपवतो. धन्यवाद.